आज आम्ही त्या आर्यवर्त रिसॉर्टचे जे मालक आहे त्यांची ना फळांची म्हणजे आंब्याची, काजूची आणि नारळाच्या बागा आहेत. आम्ही चाललो आहे आता आंब्याची बाग बघायला. तर त्यांनी असं छोटासा गोठासुद्धा केलं आहे. तिकडूनच ते दूध वगैरे गाईंचं येतं आणि एकदम फ्रेश वाटतं इथं. अवतीभोवती ही बघा अशी नारळाची झाडं आहेत भरपूर सारे. आंबेच त्यांनी आत्ता काढून विकलेले आहेत, तर थोडे बहुत असतील बोलते झाडांना. आणि कोकमं वगैरे आहेत तिथे, तर बघून या बोलले आम्हाला ते. तर आम्ही निघालो आता तिकडेच त्या दिशेने. तर चला मग पुढे बघूया आपण त्यांची बाग आणि अवतीभोवतीचा परिसर. तर ही आहेत काळी मिरीची झाडं आहेत ही बहुतेक ठिकाणी त्याच्या वेली आलेल्या दिसत आहेत. काळी मिरीची झाडं आहेत ती. आणि इथूनच थोडं राईटला गेलं की त्यांची आंब्याची बाग चालू होते, तर तिथे सुद्धा चाललो आहे आम्ही. अवतीभोवती सगळी वाळूच होती, कारण ही किनाऱ्यालगत लागू नये आणि लाल माती आणि वाळू भरपूर सारी. ह्या आहेत नारळाच्या बागा. इथं उंचच्या उंच अशी माडाची झाडं वाटलेली आहेत छान. ते जे ते हिरवावाला पॅच दिसतोय ना, तिकडे त्यांनी गाई ठेवलेल्या आहेत. आणि हा रस्ता आहे वरती चढायचा. आता असं वरती चढण आहे, पूर्ण चढत चढत असं डोंगरावरती लावलेली आहेत त्यांनी आंब्याच्या बागा. पुढे दिसेल असतं मला आता. काय बघा आता तुम्हाला दिसतच असेल, इथून अशी वरती पूर्ण चढणच आहे. असंच वरती वरती चढत जायचं. आंबे दिसतील तुम्हाला आता. हा बघा आता इथे एक आंबा पडला. हे पक्ष्यांनी वगैरे खाऊन टाकलेले आहेत, खाली पडलेले आहेत ते. काही काही आम्हाला चांगले पण आंबे दिसलेले आहेत. पुढे आम्ही ते जमा केले. एकदम वरती वरती आंबे लागलेले आहेत. खालचे जे सगळे होते ते सगळे त्यांनी काढून विकले. असे 4-5 असे दिसत आहेत रस्त्याने पडलेले आंबे. हे अशी वरती वरतीच झाड आहे, सगळी चढत चढत जात. आणि थोडं थांबून इथे फोटो सेशन वगैरे पण केलं झाडांवरती. या झाडावरतीच फोटो काढले भरपूर सारे. ते आता पुढे आम्ही निघालो ना, तिथे बघा तुम्हाला ना खूप सारे कोकमं पण दिसतील पडलेले आंब्यांसोबत. कोकमाची सुद्धा झाडं आहेत तिथे. तिथे खाली खूप सारे कोकमं पडले होते, ते सुद्धा आम्ही गोळा केले. आणि थोडे आंबे गोळा केले. हे बघा ही कोकमं ताजी ताजी जे असं ना, ते फोडून असं खाल्लं ना तर मस्त आंबट गोड अशी चव लागते त्यातल्या आतल्या पाण्याला त्या. आणि छोटीशी बी असते आणि लालसर असं असतं पूर्ण आतून. म्हणजे जसं बीटचा कसा कलर असतो अगदी तसंच असतं त्याचा कलर. आणि ते खाल्ल्यावरती खूप छान लागतं, आंबट आंबट एकदम. एक दोन आम्ही खाल्ले सुद्धा तिथे. हे बघा एवढे सारे खाली पडलेले, म्हणजे पक्ष्यांनी वगैरे हलवून आपोआप पडून गेले असतात वाऱ्याने वगैरे. हे काही आम्ही झाडाचे तोडले चांगले चांगले.
ते गोळा करून मी आता घेऊन जाणार आहे घरी. आणि आम्ही कोकम आगळसुद्धा घेतलेलं आहे. ते आम्हाला खूप आवडतं, सोलकढी वगैरे करायला ते छान लागतं. आणि कशातही मच्छीच्या रश्श्यात वगैरे कशातही आपण ते वापरू शकतो. आणि हे कसं असतं ते हे लोक घेतात आणि फळं जमा करतात ती कोकमाची, आणि नंतर त्याला असं कट मारून त्याचे 2 तुकडे करून उन्हामध्ये वाळत ठेवतात. त्याला थोडंसं मीठ लावून ठेवतात किंवा असंच ठेवतात, तर ते आणखी छान लागतात. 1-2 वर्ष ते आरामात वापरू शकतो आपण. बघा ही अशी बाग आहे एवढी मोठी, अजून वरती होतं, पण वरती चालायला आम्हाला खूप थकायला होतं. हे असे आंबे गोळा केले आम्ही, आणि तिथे एक डब्बा पडला होता हा बॉक्स. त्या बॉक्समध्ये थोडे आंबे आणि कोकमं ठेवली आणि घेऊन निघालो आम्ही. बघा वरती सुद्धा एक आंबा लटकलेला दिसतो. असं खाली उतरताना एवढं काही त्रास नाही वाटत, पण चढताना थोडा त्रास वाटत होता, कारण ऊन पण होतं आणि पाय दुखून येत होते. असा रस्ता बघा खाली उतरतो पुन्हा लाल मातीचा. अवतीभोवती दुसरी झाडं, काजूची झाडं खूप, आणि जांभळं तर किती होते जांभळाचे, तर मी तिथेच बसल्याच केवढे सारे जांभळं खाल्ले. पूर्वीने सुद्धा खूप मजा केली. तिनेसुद्धा गोळा करताना तिनेसुद्धा आंबे शोधून काढले, कुठे कुठे भेटले ते. आणि मधुरा बॉक्स उचलून चालत होती डोक्यावरती घेऊन. हा बघा इथे पण पडला आहे आंबा. काय आंबे पक्ष्यांनी खाऊन असेच फेकलेले असतात, चांगले आंबे ते पण. आणि इकडच्या आंब्याची खासियत म्हणजे ना, ते जरी वरून हिरवे दिसले तरी ते गोड असतात एकदम. असे आंबे आम्ही गोळा केले. बघा इतके आंबे भेटले आम्हाला. 1-2 यातले 2-4 खराब होते, 1-2च, आणि बाकीचे छान होते. ते आम्ही खाल्ले सुद्धा मस्त. तिथेच हॉटेलच्या रिसॉर्टवाल्यांकडून सुरी चाकू घेऊन त्याच्याने कट करून खाल्ले. आणि मी कोकम मी खात होते, मला आंबट खूप आवडतं खायला. चिंचा, आवळे, कोकमसुद्धा खूप आवडतं. सोलकढी तुम्ही नेहमीसारखी तिथे सोलकढीच पिते. तर अशा प्रकारे आम्ही धमाल केली त्या दिवशी. त्यांची बाग बघितल्याच्या नंतर जाऊन मस्त रिलॅक्समध्ये खात बसलो होतो फळं. मग निघालो आम्ही. फळं वगैरे खाऊन झाल्यानंतर ते बागेत तिथे झोके होते असे बांधलेले नारळाच्या मोठ्या झाडांना. त्याच्यावरती झोके घेतले, त्याचे फोटोज काढले. त्या झोकांवरती इतकं छान वाटत होतं ना. वरती मस्त बघितल्यावरती नारळाची झाडं मोठी, थंड हवा समुद्राची. पूर्वीसुद्धा आधी खेळायला आता. मी मस्त गाणी गात बसले की छान. सगळेजण वाटतं आपल्या रूममध्ये वगैरे, कोणी नव्हतं बाहेर. तुम्ही येऊन बसले होते मस्त दुपारी 2-2:30च्या दरम्यान. जेवण वगैरे झालं होतं, छान वाटत होतं.
भरतीची वेळ असल्यामुळे बघा लाटा ना दुपारी 12:30च्या नंतर अशा उफाळून वरती येत होत्या. यापुढे काही फोटोज आहेत जे आम्ही फोटो सेशन केलं, त्यांच्या बाग बघायला जाते वेळेस आंब्याच्या बागेमध्ये वगैरे काढलेले फोटो. आणि मग आम्ही रूमवरती आलो. अशा प्रकारे आम्ही मस्त बाग वगैरे फिरून झाल्यानंतर निवांत बसलो. आणि भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत बाय.